नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट। शेवटी उद्धव ठाकरेच जिंकले, फडणवीस कधीच पुढे जाणार नाहीत। काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया। महाराष्ट्राच्या राज्याच्या राजकारणात अनेक वेळा चर्चा होती। अनेक पक्ष आपल्या पक्षात अनेक उडणगिरी करणारे, भ्रष्टाचार करणारे अनेकांना प्रवेश दिला जातो। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सुद्धा एक वेगळी ओळख राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आहे। अनेक वेळा उद्धव ठाकरे यांच्या कार्याची चर्चा होते। उद्धव ठाकरे यांच्या या आगळ्या वेगळ्या कृतीची सगळीकडेच कृतीची कौतुक होत असताना आता देवेंद्र फडणवीस यांच्या राज्य कारभारावरून उद्धव ठाकरे यांची जी अगोदरची कृती होती ती कृती सगळीकडे कौतुक होत आहे। नेमकं काय झालंय ते सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। उद्धव ठाकरे यांच्या विषयी ज्या कौतुक झालेल्या व्हिडिओचं नक्की शिवसैनिकांनी अभिमानाने शेअर करा आणि आपले पक्षप्रमुख हे सगळ्याच पक्षप्रमुखापेक्षा वेगळे आणि सुसंस्कृत आहेत। तर आपण या व्हिडिओ सुरुवात करूया। गेल्या काही दिवसापूर्वी बच्चू कडू प्रहारचे नेते यांनी शेतकऱ्यांसाठी उपोषण सुरू केलं होतं। तिकडे सरकारने अनेक दिवस दुर्लक्ष केलं, मात्र त्यानंतर गिरीश महाजन असतील किंवा संजय राठोड असतील किंवा अनेक मंत्री जाऊन आले, परंतु बच्चू कडू यांच्या ज्या शेतकऱ्यांविषयी महत्त्वाच्या मागण्या आहेत की कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांना बियाणे मोफत द्यावेत, तसेच शेतकऱ्यांच्या धान्यास महाराज बाजार भावाप्रमाणे चांगला मिळावा व चांगला दर मिळावा यासाठी बच्चू कडू प्रयत्न करत असताना उद्धव ठाकरे यांनी 5 वर्षापूर्वी जी काही महत्त्वाची शेतकऱ्यांसाठी कामगिरी केली होती ती सर्वत्र सोशल मीडियावर पसरत आहे। देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं की आम्हाला जर सत्ता दिली तर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी करून, परंतु सत्ता केंद्रात आली, सत्ता राज्यात आली आणि बहुमत शेतकऱ्यांनी आणि जनतेने असं दिलं की या अगोदर तसं बहुमत कोणत्या सरकारला दिलं नव्हतं, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी कोणता शब्द पाळला नाही। देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कायम फसवलेलं आहे। या अगोदर सुद्धा ते मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी म्हणजेच विदर्भात, कोकणात, मराठवाड्यात सगळीकडेच आत्महत्या केल्या। देवेंद्र फडणवीस यांनी काही मदत न करता तसं सरकार रेटलं होतं आणि आता विधानसभा निवडणुकीपूर्वी म्हणजे दिवाळीपूर्वी सांगितलं होतं की आमच्या हातात सत्ता द्या, तुम्हाला कर्जमाफी देऊ, शेतकऱ्यांना चांगला भाव देऊ, परंतु त्यांनी तसं काही केलं नाही। उलट लोकांना फसवलं। त्या विरोधातच बच्चू कडू यांच्यासाठी उपोषण सुरू केलं। त्याकडेही देवेंद्र फडणवीस यांनी दुर्लक्ष केलं। त्या अगोदर 5 वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांनी कोणतीही निवडणूक नसताना जेव्हा मुख्यमंत्री झाले आणि पहिल्याच बैठकीत आणि विधानसभेत शेतकऱ्यांसाठी 3 लाखापर्यंत जे कर्ज होतं ते कोणत्याही अटविना आणि कोणत्याही शर्तीविना हे माफ केलं होतं। त्यावेळी उद्धव ठाकरे यांचं राज्यात नव्हे तर देशात सुद्धा कौतुक केलं होतं, कारण विधानसभा निवडणुका संपल्या होत्या, केंद्र सरकारच्या सुद्धा म्हणजे केंद्राच्या निवडणुका सुद्धा नव्हत्या, परंतु त्या माणसाने कोणतीही निवडणूक न बघता आता सुद्धा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करून त्यांच्या मनावर राज्य केलं होतं। परंतु देवेंद्र फडणवीस यांना तसेच शिंदे गट आणि अजित पवार यांना चांगलं पाठबळ महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं आणि चांगल्या जागाही दिल्या होत्या, परंतु त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर नाहीच, परंतु अनेक वेळा अडवणूक केली। हमी भावापेक्षा कमी दराने सुद्धा अनेक ठिकाणी धान्य खरेदी केली जात असताना सरकारने त्यांना दुर्लक्ष केलं। शेतकरी हा बळीराजा मानवला जातो, मात्र त्याकडे काही लक्ष दिलं नाही। मात्र उद्धव ठाकरे हे पहिल्यापासूनच सुसंस्कृत नेते आणि चांगले सज्जन म्हणून राजकारणात आहेत। जेव्हा 2019ला विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी तर शब्द सुद्धा दिला नव्हता, परंतु शेतकऱ्यांची काळजी करणारा सुसंस्कृत असा सज्जन नेता ज्यावेळी पहिल्यांदाच विधान भवनात येतो आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतो त्यावेळी सर्वांनी त्याचं कौतुक केलं होतं, कारण केंद्रात सुद्धा त्यांनी मोदी सरकार होतं आणि मोदी सरकार असेल किंवा विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक वेळी गोंधळ करून अनेकांनी महत्त्वाचे निर्णय सुद्धा येऊ दिले नव्हते। परंतु उद्धव ठाकरे यांनी शांत असणे निर्णय घेत शेतकऱ्यांना चांगला असा कर्जमाफीचा जी घोषणा केली होती, त्यामुळे अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे जे जात होते त्यावेळी नंबर 1चे मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव होतं। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।